सुनो सुनो गौर से सुनो, गौर से सुनो, गौर से सुनो। मेहरबान कदरदान साहिबान, सुनो और गौर से देखो। अरे क्या सुनो, क्या देखो? अरे हमारा नाटक देखो। अरे हिंदी मध्ये समजतंय कोणाला, तुम्हाला समजतंय का? अरे मित्रांनो मराठीत घ्या की. हा ठीक आहे, मराठीतच घेऊ. बघा रे बघा, नाटक बघा. अरे बघा रे बघा, नाटक बघा. बघा रे बघा, नाटक बघा. काका बघा, नाटक बघा. मॅम नाटक बघा. मामा बघा, नाटक बघा. मामी बघा, नाटक बघा. बघा रे बघा, बघा रे बघा. बघा रे बघा, नाटक बघा. बघा रे बघा, नाटक बघा. नमस्कार मंडळी, नमस्कार आजी, नमस्कार काका, नमस्कार काकू काका, नमस्कार मामा मामी, नमस्कार आणि मामीच्या मुलीला नमस्कार. पण मला आता काही कळलंच नाही, मराठीत घ्यायचं काय का ना? अरे बघा रे बघा, नाटक बघा. बघा रे बघा, नाटक बघा. बघा रे बघा, नाटक बघा. अरे ओ पण कसलं नाटक दाखवताय तुम्ही? अरे व्यसनमुक्तीचं नाटक आहे, व्यसनमुक्ती. सनातन मंडळी योद्धापूर्वक सादर करत आहे व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य. अरे काय रे पिंट्या? रे बाबा, काय चाललं बाबा? बाबा रोजच चाललंय. अरे बाबा तुला माहितीये का आपल्या रावलीचा बर्थडे म्हणून? अरे बाबा विसरतच रावलीचा बर्थडे आहे म्हणून. अरे बाबा त्यासाठी आपण जंगी पार्टी करूयात. अरे बर्थडेचं काय असतं, आपलं केक तर कापायचा आहे. अरे नाही ना बाबा, बर्थडे म्हणजे फक्त काय केकच नसतो, खाण्यापिण्याचा बंदोबस्त करूयात नाही रे आपण. बाबा, माझ्या घरचे मानणार नाही तर. अरे चालतंय मग फक्त केकच कापूया. चालतंय. कुठं आणि किती वाजता भेटायचं मग? आम्हाला हॉटेलला भेट 8 वाजता. ओके चालेल मग. ते दोघी मिळून कॉलेजला गेले. आता बघूया रात्री काय घडलं. अरे पुढे पिंट्या. हॅलो, अरे पुढे पिंट्या. घरी बाबा अरे ये इकडे समाधान हॉटेलला. आलो दाम झाली सगळी तयारी झाली. आणि त्या मनाला पण घेऊन ये रे. हॅलो रावल्या. अरे कुठे रावले तू? अरे ये इकडे समाधान हॉटेलला. तुझ्यासाठी सरप्राईज आहे. ये. हॅपी बर्थडे रावल्या. अरे रावल्या हॅपी बर्थडे भावा. थँक्यू हॅपी बर्थडे बाबा. थँक्स ब्रो. एक केक आणतो मी. केक तुम्ही चांगली तयारी केली रे बर्थडे साठी. अरे याच्यासाठी मी तुम्हाला दारू खरं पाहिजे. काय बाबा? दारू? येस बाबा. आज चांगला फोटो काढा. अरे भारी काढतो. काढलं का? काढला. ए मला काढ. थोडे हसू रे. अरे विषय कसा आला बघू? अरे भावा स्टोरी टाक बाबा. चालेल. मानवी रावला मी तुम्हाला थोडं काम भेटू. बरं चालेल. ए चला आपण आता काय रावला की अरे आता तळ्या पटपट थोडा घे. बस झाली जा आपल्या घरी. आजची पार्टी बस. बघा तर वाईट मित्रांच्या संगतीमुळे पिंट्याला दारूची सवय लागली, म्हणून नेहमी चांगल्या मित्रांच्या संगतीत राहिले पाहिजे. काय सांगते, काय चाललंय तुझं? काय नाही कमळे, सासूला त्रास देते. अगं माझी सासू पण तशीच बाई, किती त्रास देते. काय सांगते? ताई काय करताय तुम्ही? काय नाही ग, बोल ग, काय झालं? मला थोडी साखर देते का? घे ना.
चंपा काल माझ्याकडे साखर मागायला आली आज तुझ्या गावात काही साखर मागत फिरत असते. आता नाही देणार बाई मी तिला काही. हो बाई काय देऊ नको तिला. हो हो नाही काय देणार. झालं? कुठे होता तू? एवढा वेळ का झाला काय तुला? नाही तर कुठे मित्रासोबत बसलो होतो बाहेर. डोळे का बरं लाल लाल झाले तुझे? काय नाही तर काय काय कुठे क्लास मला क्वेश्चन विचारते काय? आई आई का झालं? कुठे गेलास रे? मुद्द्या? बोल काय आई? काय नाही काय येताना काय ते डोळ्यात गेलं ग. खोटं बोलतो का दाडकं वाजलं किती? नाही काय मित्रांच्या पण थोडी अरे पाजली ग. बाबा, म्हणलं सात, तू म्हणला सात. असं झालं तर घर कसं चालणार? तू पण दारू घातला होता तर चांगलं तोडूनच हातात देते. अरे आई तीन मित्र पुन्हा भेटतात आणि आता बघूया पुढे काय होतं. दादा दादा बोल ना कुठे हे सांग ना रे, मला जरा समजत नाहीये. इतकं सोपं कुठे मी तुला आल्यास सांगतो. अरे मला पेपर होता, सांग ना आज प्लीज. नाही मला आता कॉलेजला जायचं तुला नक्की सांगतो. ए, बोलवा तो या नाश्ता करून घ्या. काय? अहो, हो, हे सांगायचं का? या बरं नाश्ता करा. हो आलो आलो. अहो, मी पण पाणी भरून देते तोपर्यंत तुम्ही दार लावून घ्या, नाहीतर आतमध्ये कुत्रा शिरेल. काही वेळानंतर अरे देवा, वाटलंच होतं परत लेझिम खेळत येत असाल तुम्ही. कधी म्हणलं मी असं? पाण्याला जातो म्हणली ना होय या दारू पिऊन. असं म्हणलं होतं का मी म्हणलं दार लावून घ्या, दारू लावून घ्या, नाही तरी विचार करायलो असं कसं म्हणलं असेल. 1000 वेळा सांगितलं तुम्हाला दारू सोडा, दारू सोडा, दारू सोडा. तुझं उलट डोस काय माझं काय उलट डोसतंय? इथं दारूलाच पैसे नाही सोळा कुणाचा वापरचा जाऊ द्या, घ्या तुम्ही झोपून बरं. मी गपत नसतो तू जो मी चालू शांतीकडे. हा, चालेल. तीन मित्र पुन्हा भेटतात, आता बघूया पुढे काय होतं. राहू द्या अरे काही नाही बाबा आणि म्हणते काय म्हणतो काय नाही भाऊ निवांत. काय तुलाच नाही माझ्याकडे अरे मी काय देतो तुला खाता येत नाही रे. मला खाता येत नाही. टाकतो ना तू काही केलं का मग? काय असं काय नाही का? तू काही केलं का मग? आईला मला म्हणलं 10 रुपयाची दीक्षा झाली आईला पण पैसेच नाही माझ्याकडे. राहुल तुझ्याकडे आहे का रे? मी काल पार्टी दिली असते का तुमच्याकडून अरे पिंटे तुझ्याकडे आहे माझ्याकडे का? पैसे बिसे काय नाही. आई तो कसं आहे किती माझ्याकडे काय करायचं झालं? बरं एक काम करा संध्याकाळी या आणि पैसे आणा कुठून तरी जाऊन नाही यार, चालतंय हो, चालतंय चालतंय. फक्त दारू पिणे म्हणजेच व्यसन नाही तर गुटखा तंबाखू हे सुद्धा व्यसनेच आहेत. म्हणून युवा पिढीने या सर्व घटकांपासून दूर राहिले पाहिजे. संध्याकाळी सगळे झोपले असताना पिंट काय करतो ते पाहूया. माझ्या परिस्थितीमध्ये काही सुरुवात केलं पाहिजे. झोपल्यात गड्या. पैसे थोडी आगाव आहे. ते थोड्या पैसे अरे बापाकडे पैसा नाही ना थोडासा झोपली नाही कोणी. आगाव आहे. मिळालेले पैसे पाहिजे. अरे राहुल्या अरे पिंट्या आला ना पैसे
बाबा दिले बापाने मोठे पैसे. बरं काय? पैसे देतो काय? अरे बाप श्रीमंत झाला आता. आपले पैसे आणले ना हो दारू दुकान पण काय काय बापाने 1000 रुपये दिले तर हे रे मला बोल. हे माझे पण घेतलं चला की दारू. हे घ्या, बसा. नाही, एक तेरा, एक तेरा. हे तू एक किलो ना. ह्यांना पैसे दिले. हे गप कमी पैसे आणतो ना अजून पाहिजे. Cheers! यार पहिला किकला आले ना रे आता भुसाळ माल दिसतो. थोडं ते अजून जातील मला सोड जरा काय होतं मला एक ग्लास ना अरे पिंट्या आता इकडं बघ, इकडं. पिंट्या बोल, बोल. मी काय म्हणतो बोल की. माझ्या घरचा ना सर्व. नका तुमच्या घरी माझं नाव पंचवरचं मी टाकतो. माझ्या घरी. आता बघूया सकाळ झाल्यानंतर काय होतं. आई दे मी तुला कांदा कापून देते. कमले हे कमले काय हो, काय झालं? माझे पैसे वर घेतले तुमच्याकडे पैसे होते का? सगळे दारूच उडवले असतील ना, मला विचारतात पैसे कुठे आहे, पैसे कुठे आहे? कुठे तू घेतले का नाही आई तुला माहिती आहे का, बघ मला कसं म्हणतायत. काल किती दारू पिऊन आले होते आणि उडवलेत सगळे. आणि त्यातल्या त्यात काल त्या शांतीच्या घरी गेले होते, त्याचा दरवाजा वाजवला. असं बाया, एवढंच ऐकायचं राहिलं होतं. नाहीतर काय हो? कुठे तुला शाळी झाली का लय बोलायला लागली तू जा बरं, आपली भांडी घास. माझी बाटली माझी. बघू दे. अगं, पुढल्या, तुला सांगितलं होतं का दारू ढुकसून येऊ नको, परत दारू ढुकसून आलं का? काय रे देवा, माझं नशीबच. काय ग कमले काऊन कालवा करते बघा तुमचं काढलं, परत दारू ढुकसून आलंय. काय रे पिंट्या काय केलंस तू दारू पिलास का तुम्ही पण रोज दारू पिण्यात होते, चालतं. मी पण काय झालं? बाबाला उलटं बोलतो बघा. काय रे लय शाळा झाला का तू माझी उलट बोलतो बघ बाहेर आता पिंट्या रागाच्या भरात घराच्या बाहेर निघून जातो. आता बघूया काय घडतंय ते. गाडी चालू आहे की रे? बघा बघा मित्रांनो, खूप मोठा अपघात झालाय. बघा बघा, कमेंट करायचं काय होईल पुढे. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. अरे आता पिंट्या दिसतोय हॅलो राहुल्या अरे चौकात पिंट्याचं ऍक्सिडेंट झाले लवकर ये ए, आलो आलो थांब. आणि तुम्ही काय व्हिडिओ काढत बसताय लवकर ऍम्ब्युलन्स बोलवा ए रम्या पिंट्यात ऍक्सिडेंट झाला अरे, लवकर चल. लवकर चल ए काय झालं पिंट्या ऍम्ब्युलन्स फोन केला होता. केलंय केलंय पिंट्याचे मित्र त्याला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. हॉस्पिटलमध्ये काय होतंय ते बघूया. डॉक्टर माझ्या मित्राला ऍक्सिडेंट झालं लवकर चला. हो हो बघते. त्यांच्या डोक्याला खूप जास्त लागलंय. ICU मध्ये शिफ्ट करावं लागेल. तुम्ही सगळे बाहेर राहा. तुम्ही सगळे बाहेर राहा. हा काय हो लवकर आहे. कमले हे कमले हा, काय झालं? काय रे राहुल्या काय झालं पिंट्याला हो काका त्याचा ऍक्सिडेंट झाला तो एकटा चालला होता गाडीवर. काय रे राहुल्या त्यासोबत होता का तो? अरे बाबा कसं झाले काय दिसत कमले. ऑपरेशन चालू आहे. तुम्हाला 5-10 मिनिटांनंतर कळेल काय होतं. त्याच्या डोक्याला खूप जास्त लागला होता. खूप जास्त क्रिटिकल कंडिशन होती. आणायला उशीर पण झाले. आम्ही त्याला वाचवू शकलो.
काय झालं, सगळी माझीच चूक आहे. मीच दारू पिली नसते तर हे सगळं घडलं नसतं. आज माझा पिंट्या माझ्यासोबत राहिला असता, म्हणून आजपासून दारू प्यायची नाही. त्या दिवशी जर आम्ही पिंट्याला दारू देऊन लागली तर आम्ही तर आपल्यासोबत असता. अरे रावल्या, आता जिंदगीत कधी दारूला हात लावला नाही बाबा. आपण दारू सोडून द्यायची. सोडून द्यायची डायरेक्ट. व्यसन ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपले सारे जीवन नष्ट होते. दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा, गांजा, ब्राऊन शुगर यासारख्या पदार्थांचं सेवन करून लोक व्यसन करतात. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. आजची तरुण पिढी कामाचा व्याप आणि एकटेपणा दूर करण्यासाठी व्यसनाधीन होत चालली आहे. तरुण पिढी जर अशीच व्यसनाच्या आहारी जात राहिली तर देशाची प्रगती होणे कठीण आहे. व्यसनमुक्त समाजासाठी आपण सर्वांनीच पाऊल उचलले पाहिजे. दारू, सिगरेट, तंबाखू या गोष्टींना ठामपणे नाही म्हटलं पाहिजे. समाजात जर कोणी व्यसन करत असेल तर त्याला व्यसनाचे तोटे सांगून व्यसनमुक्त होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. दारू करते बुद्धिभ्रष्ट, दारू दारू करते बुद्धिभ्रष्ट, जीवन नष्ट.